नाही, यावर्षी मान्सून खूपच अगोदर चालू झाला ही वस्तुस्थिती आहे. आणि चालू होत असताना जो पाऊस पडतोय तो खूपच अधिकचा पाऊस आज मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रात सातारा असेल, सोलापूर असेल, पुणे असेल, बारामती असेल, या सगळ्या भागातून आज मुंबई परिसरामध्ये पण खूप मोठा पाऊस पडतो. आणि त्या ठिकाणी प्रचंड पाऊस पडण्यानं जनजीवन थोडंसं विस्कळीत झालेलं आहे. नद्या भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अडचणी होत्या, त्या अडचणीच्या ठिकाणी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. प्रशासनाला 24 तास अलर्ट राहून जी नदीकाठची गावं आहेत, ज्या ठिकाणी संपर्क तुटण्यासारखी परिस्थिती अशा ठिकाणची काही लोक आहेत, वस्ती आहेत, यांना योग्य ठिकाणी हलवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ज्या उपाययोजना त्या त्या परिस्थितीमध्ये करणं गरजेचं आहे, त्या सगळ्या उपाययोजना करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी पिकाचे नुकसान झालेलं आहे त्या पिकाच्या पंचनाम्याच्या सूचना दिलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी पूल वाहून गेलेत, काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत, काही ठिकाणी अन्य काही नुकसान झालेलं आहे. या सगळ्याचा पंचनामा करून तातडीनं पर्यायी व्यवस्था उभ्या करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. तशा प्रशासनाला त्या त्या भागातल्या प्रशासनाला तशा सूचना पोहोचलेल्या आहेत. प्रशासन युद्ध पातळीवर काम करत आहे आणि ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या सगळ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचंही काम प्रशासनाच्या माध्यमातून कालपासून झालं. आणि सुदैवानं ज्या भागामध्ये अतिवृष्टी होते, ज्या भागामध्ये अधिकचा पाऊस पडतोय, ज्या भागामधली परिस्थिती गंभीर आहे अशा ठिकाणी अजून लोकांचा किमान जीवाचं नुकसान अजून कुठं तशी परिस्थिती होऊ नये याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधित कलेक्टर आणि संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत. मग जलजीवन मिशनच्या संदर्भातला एक राज्यव्यापी विषय आहे. ज्या जलजीवन मिशनच्या योजना होत्या त्याची प्रारूप आराखडे जे सुरुवातीपासून करायला पाहिजे होते ते आराखडे व्यवस्थित झाले नाही ही वस्तुस्थिती आहे. ज्या गावाला मुळात उद्भवाचा शोध घेणं आवश्यक होतं, उद्भवापासून पाण्याच्या टाक्या असतील, त्या ठिकाणाहून वितरण व्यवस्था असेल, लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्याचा जो मोदीजींनी संकल्प केलेला आहे त्या संकल्पाच्या अनुषंगानं योजना चा आराखडा बनवणं आवश्यक होतं. तो बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये त्या पद्धतीचं काम झालं नाही. काही ग्रामपंचायतीमध्ये काम झालं. त्यातल्या काही योजना अंतिम टप्प्यामध्ये आहेत, काही योजना अर्धवट अवस्थेमध्ये आहेत, काही योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. या सगळ्याचा आढावा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेण्याच्या सूचना अख्ख्या राज्यातल्या प्रशासनाला दिलेल्या आहेत. आणि त्या अनुषंगानं सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन ज्या अर्धवट योजना आहेत त्या योजना पूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आणि त्याचसोबत ज्या योजना अंतिम टप्प्यामध्ये आहेत, अगदी छोट्या छोट्या निधी अभावी ज्या योजना थांबलेल्या आहेत, काही ठिकाणी तर लाईट साठी लागणारी तरतूद नसल्यामुळे त्या योजना थांबलेल्या आहेत, त्याही ठिकाणी तातडीनं ती व्यवस्था करण्याच्या सूचना संबंधितांना दिलेल्या आहेत. आणि या योजनेचा निर्णायक टप्प्यामध्ये जायला काही अडचणी आहेत हे वास्तव आम्ही सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. त्या अनुषंगानं या योजना प्रत्यक्षात कामाला येण्यासाठी जे काही करता येईल ते करायच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. तर तो विषय मुळात गंभीर आहे. एवढ्या मोठ्या गावाला ग्रामपंचायत नाही आज बैठकीमध्ये समोर आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने त्या गावं विकासापासून वंचित राहत आहेत, योजनापासून वंचित राहत आहेत. त्या गावाची ग्रामपंचायतच नसल्यामुळे कुठल्याही योजनाचा लाभ त्या गावांना घेता येत नाही. म्हणून तातडीनं मी आज शिवना सूचना दिलेल्या आहेत, कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत. 8 दिवसाच्या त्या गावांचा अहवाल, जे अशी गाव आहेत त्यांच्या गावाचा अहवाल मागवलेला आहे. त्यावर ग्रामविकास खातं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर हे निदर्शनास आणून देऊन या गावांना तातडीनं ग्रामपंचायत कशी या गावामध्ये स्थापित करता येईल या प्रकारची कारवाई ग्रामविकास विभाग खातं करेल. नाही, हा सुप्रीम कोर्टानं निवडणूक घेण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. त्या अनुषंगानं शासन कामालाही लागलेलं आहे. येणाऱ्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्याच निवडणुका पार पडतील. आणि भारतीय जनता पक्ष हा कायम लोकांच्या मध्ये राहणारा पक्ष आहे. लोकांच्या सोबत राहून कायम संघटन जिवंत ठेवणारा पक्ष आहे. त्यामुळे सामान्य माणसासाठी काम करत असताना जो पक्ष 24 तास काम करतो त्याला निवडणुकीची चिंता नसते. त्यामुळे आजही आम्हाला निवडणुकांची चिंता नाही. आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे सगळे कार्यकर्ते आणि आमचे सगळे नेते या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार आहेत. आणि आम्ही निवडणुकीची तयारी करण्यासाठी वेगळ्या बैठका घ्यायची किंवा आढावा बैठक घ्यायची मला वाटते आवश्यकता नाही. एक रुटीनचा भाग आहे. जिल्हा परिषद ही व्यवस्था ग्रामीण भागासाठी सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे. या व्यवस्थेचा कामकाजाचा आढावा घेणं आणि सामान्य माणसाला या माध्यमातून न्याय देणं
हे माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं होतं. खास करून भारत देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि एकही बेघर या देशामध्ये राहणार नाही, असा एकही माणूस राहणार नाही की त्याला घर नाही. त्यासाठी मोदीजींनी निर्णय घेतला आणि मला सांगायला अभिमान वाटतो, गेल्या 8-9 वर्षामध्ये जेवढी घरं मंजूर झाली तेवढी घरं त्याच्यापेक्षा दुप्पट घरं यावर्षी मंजूर झाली. 20 लाख घरांना मान्यता यावर्षी आम्ही दिली आणि मला वाटतं या 20 लाख घरांना मान्यता दिल्यानंतर सुद्धा अजून 10,26,000 लाभार्थी जे वेटिंग लिस्टमध्ये आहेत ते अजून शिल्लक आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पहिले 20 लाख घरं मंजूर करत असताना केंद्र शासनाकडे फॉलोअप केला आणि आताही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्या सोबत चर्चा केलेली आहे, मोदीजींच्या सोबत चर्चा केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला घर देण्यासाठी जे काही करायला लागेल ते करायची संकल्प आम्ही केला आहे. आणि मला वाटतंय राहिलेल्या 10 लाख घरांनाही मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून येणाऱ्या काही दिवसामध्ये मिळेल आणि प्राप्त लाभार्थी एकही घरापासून वंचित राहणार नाही अशी परिस्थिती राहील. नव्यानं सर्वे करण्याचा आदेश दिलेला आहे, त्यामुळे सूचीच्या बाहेर असणार लोकांचा सर्वे चालू आहे. त्याही लोकांना घर देण्याचा संकल्प आम्ही करतो. नाही, या परिस्थिती आपण महायुती म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय. महायुतीच्या मंत्री महोदयांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करणं अपेक्षित आहे आणि त्या अनुषंगाने काम चालू आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात मी त्यांच्या अडचणी जाणून घेतलेल्या आहेत. मी एवढं ठामपणे सांगेन की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर कुठल्याही परिस्थितीत अन्याय होऊ देणार नाही. निधी वाटप असेल, अन्य काही गोष्टी असतील, या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्की जागृत आहोत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून